सगळ्यांना जय भीम जय मल्हार. मी अमोल शिंगाडे. आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कार्याने भारताच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. आज 31 मे 2025 रोजी आपण त्यांची 300वी जयंती साजरी करत आहोत. अहिल्याबाई केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या न्याय, समानता आणि प्रगतीच्या प्रतीक होत्या. चला तर त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याबद्दल जाणून घेऊया. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या लहानशा गावात झाला. त्या काळात मुलींना शाळेत पाठवण्याची प्रथा नव्हती, तसेच मुलींसाठी विशेष शाळा नव्हत्या. पण त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांनी अहिल्याबाईंना लिहायला वाचायला शिकवले. हे त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण होते. वयाच्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. मल्हारराव होळकर हे एक पराक्रमी सरदार होते. सासरचे कुटुंब मिळाल्यावर अहिल्याबाईंना मल्हारराव होळकरांनी राजकारण आणि युद्धकलेचे शिक्षण दिले. त्यांनी अहिल्याबाईंमधील क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन केले, जे त्या काळात स्त्रियांसाठी अतिशय दुर्मिळ होते. परंतु अहिल्याबाईंच्या आयुष्यात लवकरच दुःखाचे डोंगर कोसळले. 1754 त्यांचे पती खंडेराव एका युद्धात शहीद झाले. अहिल्याबाई सती जाण्यास तयार झाल्या होत्या, पण सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना थांबवले. मल्हारराव त्यांना म्हणाले की तू समाजासाठी आणि राज्यासाठी अजून खूप काही करू शकतेस. आता आपण पाहूयात राज्याचा कारभार आणि न्यायाचे राज्य त्यांनी कसं चालवलं. 1766 मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले. त्यानंतर 1767 अहिल्याबाईंनी माळवा साम्राज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी सुमारे 30 वर्षे राज्य केले आणि त्यांचे राज्य न्याय आणि सुशासनासाठी ओळखले जाऊ लागले. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात समानतेला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या दरबारात कुणीही मोठा नाही किंवा कुणीही छोटा नाही असे त्यांचे धोरण होते. गरीब असो वा श्रीमंत, कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, सर्वांना समान न्याय मिळे. त्या स्वतः दररोज दरबारात बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवत असत. त्यांच्या न्यायनिष्ठेमुळे लोक त्यांना न्यायाची देवी किंवा लोकमाता असे संबोधू लागले. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द मराठाज 1920 या ग्रंथात लिहिले आहे की अहिल्याबाईंच्या राज्यात प्रजा सुखी आणि समृद्ध होती, कारण त्या दयाळू आणि न्यायी होत्या. अहिल्याबाईंनी केवळ न्यायव्यवस्थेतच सुधारणा केल्या नाहीत, तर अनेक लोकोपयोगी कामेही केली. त्यांनी देशभरातील पवित्र ठिकाणी जसे की काशी, गया, हरिद्वार, द्वारका, रामेश्वरम येथे अनेक मंदिरे, धर्मशाळा, विहिरी आणि घाट बांधले आणि रस्ते दुरुस्त केले आणि प्रवाशांसाठी सोयी केल्या. आता आपण पाहूयात स्त्रीवादी आणि पुरोगामी विचार. अहिल्याबाईंचे विचार त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. त्या खऱ्या अर्थाने स्त्रीवादी आणि पुरोगामी होत्या. स्त्रियांचे सक्षमीकरण आता पाहूयात त्यामध्ये त्यांनी काय केलं. त्या स्वतः एक स्त्री असून त्यांनी पुरुषांप्रमाणेच नव्हे तर त्याहूनही उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवून दाखवला. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि विधवांना संपत्तीचा अधिकार दिला. त्यांची मुलगी मुक्ताबाई सती गेल्यावर त्यांना खूप दुःख झाले, तरी त्यांनी सती प्रथेला विरोध केला आणि इतर स्त्रियांना सती जाण्यापासून रोखले. फेमिनिझम इन इंडिया 2022 या वेबसाईटवर म्हटले आहे की अहिल्याबाईंनी स्त्रियांचे शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी खूप काम केले. त्या खऱ्या अर्थाने स्त्रीवादी होत्या. सर्वांसाठी समान संधी. अहिल्याबाईंनी समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान दिला. एकदा त्यांनी धनगर समाजातील एका विधवा स्त्रीला त्या भेटल्या आणि तिची परिस्थिती पाहून त्यांनी केवळ तिला जमीनच दिली नाही, तर एका छोट्या गावाची जबाबदारीही सोपवली. ही घटना त्या काळासाठी अत्यंत पुरोगामी होती. यातून त्यांनी हेच दाखवले
की कुठल्याही जातीचा किंवा समाजाचा असो, जर व्यक्तीमध्ये क्षमता असेल तर त्यांना संधी मिळाली पाहिजे. या घटनेचा आजही सर्व समाजाला खूप अभिमान वाटतो. इतिहासकार डॉक्टर प्रभाकर देव यांनी त्यांच्या अहिल्याबाई होळकर एक महान शासक 1995 या ग्रंथात लिहिले आहे की अहिल्याबाईंनी स्त्रियांना आणि समाजातील दुर्बळ घटकांना सन्मानाने जगण्याची संधी दिली. आता आपण पाहू कौटुंबिक आणि प्रजेशी संबंध. अहिल्याबाईंचे आपल्या कुटुंबावर आणि प्रजेवर खूप प्रेम होते. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांच्याशी त्यांचे संबंध अत्यंत आदराचे आणि प्रेमाचे होते. मल्हाररावांनी त्यांना एका मुलीप्रमाणे वाढवले आणि भविष्यातील जबाबदारीसाठी तयार केले. त्यांचे दीर यशवंतराव होळकर आणि तुकोजीराव होळकर यांच्याशीही त्यांचे संबंध चांगले होते. तुकोजीरावांनी त्यांच्या निधनानंतर राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली. इतिहासकार वासुदेव व्ही ठाकूर यांनी त्यांच्या लाईफ अँड लाईफ्स वर्क ऑफ श्री देवी अहिल्याबाई होळकर या पुस्तकात नमूद केले आहे की अहिल्याबाईंचे कुटुंबाशी संबंध नेहमीच स्नेहपूर्ण आणि त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना समान आदर दिला. अहिल्याबाईंनी आपल्या प्रजेला आपल्या कुटुंबातील सदस्य मानले. त्या आपल्या लोकांच्या गरजा आणि समस्या जाणून घेण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असत. त्यांच्या प्रेमळ आणि न्यायी स्वभावामुळे प्रजा त्यांना माता मानत असे. त्यांच्या राज्यात लोक सुखी आणि समाधानी होते. ब्रिटिश अधिकारी सर जॉन माल्कम यांनी त्यांच्या अ मेमोयर ऑफ सेंट्रल इंडिया 1823 मध्ये लिहिले आहे की अहिल्याबाई सर्व धर्म आणि जातींशी न्यायाने वागायच्या. त्या खऱ्या न्यायदेवी होत्या. आता आपण पाहू कला, व्यापार आणि समृद्धी याच्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी काय काम केले. अहिल्याबाईंनी फक्त न्याय आणि प्रशासनच सांभाळले नाही, तर कला, व्यापार आणि शेतीलाही खूप प्रोत्साहन दिले. त्यांनी महेश्वरी साड्यांची निर्मिती सुरू केली, ज्या आजही जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी कवी आणि कलाकारांना आश्रय दिला. शेतीत सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि पाण्याची व्यवस्था केली, ज्यामुळे राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्यांनी दाखवून दिले की कुठल्याही परिस्थितीत माणसाने धैर्याने उभे राहिले पाहिजे आणि आपले कर्तव्य निभावले पाहिजे. त्यांनी समानतेचा, न्यायाचा आणि प्रगतीचा जो मार्ग दाखवला तो आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करूया. तुम्हाला अहिल्याबाईंच्या आयुष्यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यांच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी, वाचण्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी संदर्भ सूची जोडत आहे. त्यावर जाऊन तुम्ही राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी जाणून घेऊ शकता. आणि महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.